समोर बघताय हा 6 एम्पियर स्विच आहे. हा रेग्युलर स्विच आहे आणि ह्यो घरामध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. दुसरा स्विच आहे हा 2 वे स्विच आहे. 2 वे स्विच पण आपल्या जिन्यामध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. जिन्यामध्ये, बेडरूममध्ये दोन्हीकडून बल्ब बंद होण्यासाठी. हा तिसरा स्विच आहे हा 20 एम्पियर स्विच आहे. गिझर, फ्रीज किंवा जास्त जिथं हाय व्होल्टेज लागतं त्या ठिकाणी हा 16 एम्पियर स्विच वापरला जातो. शक्यतो करून बाथरूममध्ये सर्वात जास्त वापरला जातो, जिथे जास्त लोड असतो गिझरचा. आणि हा तिसरा आहे हा इंडिकेटर आहे, म्हणजे लाईट आलेलं इंडिकेशन हे दाखवत असतं. हे पण घरामध्ये वापरलं जातं. चौथा आहे हा डिमर आहे. डिमर हा फॅन कंट्रोलसाठी वापरला जातो. फॅन किंवा लाईटचा ब्राईटनेस कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरला जातो. ह्या चारही गोष्टी आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात वापरल्या जातात. कॉमन गोष्टी आहेत ह्या घरामध्ये आणि ह्या घेताना योग्य कंपनी बघूनच घेत जावं, कारण का सारखं सारखं आपण बदलू शकत नाही आणि चांगल्या इलेक्ट्रिशियनकडून घरातील काम करून घेतले की परत आपल्याला काही अडचण येत नाही. आणि हे स्विच असतात हे वॉरंटीवाले स्विच असतात, म्हणजे ह्यांना वॉरंटी पण असते, रिप्लेस मिळतात. काही काही कंपन्या म्हणजे रिप्लेस देतात, पण लोकल कंपनी असतात त्यात तुम्हाला रिप्लेस काही देऊ शकत नाहीत. GM सारखे, लिग्रँडसारखे किंवा हायफाय, अँकर यासारख्या कंपन्या तुम्हाला रिप्लेस भेटून जाते, कारण का त्या स्विचना वॉरंटी असते. आणि हे स्विच निवडतानाच आपण चांगली कंपनी निवडली की काही आपल्याला अडचण येत नाही, एवढं लक्षात ठेवा. बाकी याचं वायरिंग वगैरे काय तुम्हाला इलेक्ट्रिशियन करूनच देतो आहे चांगलं. जो चांगला परफेक्ट इलेक्ट्रिशियन असतो तो आपल्या वायरिंग वगैरे चांगलं करून देतो. आणि चांगली कंपनी का निवडायची? जर तुम्ही लोकल कंपनी निवडली तर ते स्विच खराब असू शकतात. आणि जे चांगले स्विच असतात ते म्हणजे खूप दिवस टिकतात पण आपल्याला. आणि कॉमन स्विच जर घेणार असला, म्हणजे GMचा जर घेतला तर त्याला GMचाच स्विच लागतो, किंवा लिग्रँडचा घेतला तर त्या ठिकाणी लिग्रँडचाच मॅच होऊ शकतो. आणि तुम्ही लोकल कंपनी जर घेतली तर त्याला कोणताही स्विच मॅच होतो, पण त्याला GM मॅच होऊ शकत नाही. पण लोकल कंपनी घेतली तर त्याच साईजचा बोर्ड असतो, मग त्या बोर्डच्या खाचमध्ये तो लोकलचा स्विच हा आरामपैकी मॅच होऊन जातो. पण GM, लिग्रँड ह्या कंपन्यांचं कसं आहे, त्यांच्या खाचाबरोबर त्या साईजनंच असतात, म्हणजे स्विच मोठा असतो आणि त्या खाचत बरोबर तोच बसतो तो बोर्डमध्ये. त्यामुळे GMचा घेतला तर तुम्हाला GMचाच स्विच कायम वापरावा लागणार, आणि लोकल घेतला तर मग तुम्हाला कुठलाही स्विच मॅच होऊ शकतो, म्हणजे ह्या कंपन्या सोडून. मग त्यामुळं, आणि GM जर घेतलं तर ते खूप टिकाऊ आहे, म्हणजे चांगलं टिकतं ते भरपूर दिवस. लिग्रँड पण खूप दिवस म्हणजे भरपूर दिवस टिकतं.